रामचंद्र की जय, सीताराम बाबा की जय। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आता आहोत गंगा गोदावरी घाटवरती। ही जागा एकदम आयकॉनिक आहे। तर मित्रांनो, जशी ही जागा आयकॉनिक आहे तसा आजचा व्हिडिओचा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला जिथे घेऊन जाणार आहे तो स्पॉट पण एकदम आयकॉनिक असणार आहे। तर चला बघूया, आणि तो स्पॉट का आयकॉनिक आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो। तर इथं आम्ही जेव्हा चालू केलो, इकडचे जे लोक यायचे ते इथं भाकरी बांधून घेऊन यायचे। मग भाजीचा प्रश्न उपस्थित होता। ओके। मग ते मिसळ आपण चालू केली। मिसळ चालू केल्यानंतर ते मिसळ खायला लागले, भाकरी कमी पडायला लागल्या, पोट भरायला नाही लागलं। मग आपण पावाची हे आणली। मग तेव्हापासून मिसळ पाव 3 पैशाला चहा होता, 12 पैशाला मिसळ। तर मित्रांनो, ही आहे आपली प्लेट। त्याच्यात आपल्याला भेटलं आहे मिसळ आहे, त्याच्यात 2 पाव आहे, कांदा, लिंबू आणि दही दिलेला आहे। जर तिखट लागला कोणाला तर वरतून दही टाकून द्यायला, आणि सोबतच पापड पण दिलेला आहे। तर ही आहे एक मिसळची प्लेट। तर मित्रांनो, आपली मिसळची प्लेट आलेली आहे। तर मिसळ आपण ट्राय करूया आधी। एक नंबर टेस्ट आहे, भारी तिखट आहे, स्पायसी आहे। प्रॉपर जी मटकी आहे तिचा एक अर्क उतरलेला आहे रस्स्यामध्ये। तुम्हाला त्याची लेवलिंग दाखवतो, जी लेवल आहे ना तसं बनवलेलं आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले ना मी पोहे पण टाकलेले आहेत बघा। पोहे आहेत, मग त्याच्यावरती मटकी आहे, मग त्याच्यावरती रस्सा आहे, आणि मग ही जाड शेव आहे। आणि यात मिरची पण आहे ना, ती पण अख्खी आहे। तर पाव सोबत टेस्टिंग मारू जरा। असा एक प्रॉपर घास घेऊया, प्रॉपर त्याच्यात फुल सगळं लोडेड आलं पाहिजे। पोहे, मटकी, शेव आणि जो आपला रस्सा आहे तो। हाय, इज्जत आहे, इज्जत आहे। पापड पण मस्त आहे, प्रॉपर क्रिस्प आहे, इज्जत आहे। आणि मटकी ना तिखट आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला जी आयकॉनिक जागा आहे ते सांगत होतो। ती का सांगत होतो, कारण हा जो स्पॉट आहे ना मित्रांनो, आता आपण बसतोय हा मिसळचा स्पॉट, ह्याला तब्बल 100 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। 100 वर्षाहून जुने मिसळ आहे। आणि असं पण म्हणतात की नाशिकची ही ओजी मिसळ आहे, म्हणजे स्टार्टिंग जे झालेले आहेत मिसळ, एकदम स्टार्टिंगची मिसळ आहे। त्यामुळे चव आहे, इज्जत आहे। फिट एकदम। आणि मित्रांनो, कोणाला ना काही काही लोकांना मिसळ तिखट लागू शकते, कारण त्यांच्या मिरच्या आहेत ना, हे अख्ख्या आहेत, हे बघा।
तेवढं काही लोकांचा घाम निघू शकतो, ही गॅरंटी आहे. त्यामुळेच त्यांनी दही पण दिलेलं आहे छोट्या ह्याच्यात, तुम्ही दही टाकून पण मिक्स करू शकतात. आता आपण टाकू मेन कांदा. थोडा बस. आता आपला कट आलेला आहे, एकदम गरमागरम टाकलेलं आहे. सर्विस पण क्वालिटी आहे. ते दादा आहेत घडी येऊन तुम्हाला विचारतील हे लागते का ते लागतं का. असं नाही की आले तुम्ही बसले खाताय, नाही, सर्विसला पण इज्जत आहे. आणि नाही ते जागेला पण वाईब आहे, म्हणजे समजते की एक 100 वर्ष जुनी मिसळ असेल, प्रॉपर तीच ऑथेंटिक टेस्ट आहे. आणि मिसळपेक्षा मला जो स्पॉट आहे तो पण खूप छान वाटला. म्हणजे तुम्ही मिसळ एन्जॉय करा, चांगलं चिल, आणि सोबत तुम्हाला व्ह्यू. मस्त हिरवळ झाडं आहे तिकडे, लोकांची वर्दळ आहे. इथे गंगा गोदावरी घाट दिसतो तुम्हाला, झाडं आहेत मस्त एकदम शांततेत सुमडीमध्ये. अशी लोकेशन मध्ये खाणं त्याला इज्जत आहे. आणि सोबत अशी मिसळ असेल, नारळ पोहा, ते बघा. असा लुक भेटतोय, मिसळ भेटते जरा शांततेत मस्त. मित्रांना घेऊन यायचं, एन्जॉय करायचं आपला, मज्जा नाही. आणि इथे सिटिंगला पण आपण बाहेर बसतो तुम्हाला एक वाईब चेक देण्यासाठी. बाकी यांची सिटिंग अरेंजमेंट मध्ये पण आहे, बाहेर पण लाईनचे टेबल्स टाकलेले आहेत बघा, असे आहेत टेबल्सचा. हा आपला टेबल आहे, इथून पूर्ण अशी लाईन आहे. काका आहे, काकांना त्याला इज्जत आहे. काका फुल मस्त प्रत्येकाला विचारून. बाकीच्या मिसळपेक्षा ना मिसळला एक वेगळी चव येते. आणि ती चव काय येते कारण ह्यांचा जो मसाला आहे ना तो मिक्सरमध्ये नाही फिरवत. जे आपलं पाटा असतो तो पाट्यावरती घासून मग ते मसाल्याचं हे करतात. पूर्ण जरी मिरच्या जरी असतं ना तर ते मिक्सरमध्ये नाही फिरवत. तुम्हाला दाखवलं ना जाड साल वगैरे ते सर्व आहे, त्यामुळे प्रॉपर एक वेगळी चव येते आणि एक स्टँडर्ड होती मिसळ बाकीच्या मिसळपेक्षा. ही एक स्पेशालिटी आहे. पाट्यावरती असतात ना जुन्या पद्धतीने बनवतात, तशीच अजून पण बनवतात, त्यामुळे ही इज्जत आणि क्वालिटी आहे. बाकी मिसळ तर खरंच 10 on 10 आहे, काहीच विषय नाही. तर मित्रांनो आपली मिसळ संपलेली आहे. मिसळ एक नंबर होती. आता आपण इथला चहा ट्राय करू. चहा तर मित्रांनो आता आपला चहा आलेला आहे. चहा पण बघा त्यांनी फुल पात्रात दिलेला आहे, हे बघा इज्जत आहे. गरम गरम चहा आहे. भारी. तर मित्रांनो आपला चहा पण संपलेला आहे आणि आजचा जो स्पॉट होता ओजी गंगा टी हाऊस मिसळ, हे व्हिडिओ फिनिश झाले असं मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओमध्ये काय चेंजेस होते, काय तुम्हाला आणखीन पाहिजे आहे, तुमचे जे सजेशन्स आहेत ते मला कळवा. म्हणजे जेणेकरून आपले जे पुढचे व्हिडिओ आहेत ते अजून क्लास येतील, टॉप नॉच येतील. आणि इथून पुढे आपल्याला ना एक सिरीज चालू करायची. मिसळला प्रॉब्लेम आलेला थोडंसं,
तर मी सांगत होतो की आपण एक मिसळ सिरीज चालू करणार आहोत, जे नाशिकचे जे ओझी मिसळ स्पॉट्स आहेत जे तुम्हाला वाटतं आपण कवर केले पाहिजे. तिथलं ॲम्बियन्स चांगला आहे, तिथली चव चांगली आहे, तिथलं लोकेशन चांगलं आहे, किंवा जे टॉप नॉच मिसळ स्पॉट्स आहेत नाशिकचे ते तुम्ही सजेस्ट करा कमेंट्समध्ये. आपण नक्की त्याच्यावरती वर्क करू आणि पुढची व्हिडिओ जी असेल तुमची फेवरेट स्पॉटची असेल, आपण प्रत्येक स्पॉट करू फूड चॅलेंजेस करू. तुम्ही कमेंटमध्ये कळवा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आपले लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, तुम्ही सर्वात पहिले कॅच कराल त्या. तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हक्काने खा आणि हक्काने बघत राहा हक्से फूड. थँक्यू. सायनिंग ऑफ.